सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक रेशनच्या तांदळासंदर्भात आरोप केला। रेशनचा तांदूळ दुकानामधून प्लास्टिकचा तांदूळ वितरित केला जात असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आणि असंच रियालिटी चेक करण्यासाठी आपण सोलापुरातल्या एका रेशन दुकानामध्ये आलेलो आहोत आणि सत्य बाजू काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या रियालिटी चेकमधून करणार आहोत। खरं तर रेशन दुकानामधलं हे तांदूळ आहे। मला जरा रेशन दुकानदार देखील आपल्या सोबत आहेत। हे बघा, हे रेशनचं तांदूळ जे साधारणतः प्रत्येक रास्तभाव दुकान धान्य दुकानातून वितरित केलं जातं आणि याच तांदळावरनं आत्ता प्रणिती शिंदे यांनी हे आरोप केलेले आहेत। दादा, मला सांगा की आत्ता एक आरोप झालेला आहे की प्लास्टिकचा तांदूळ, मुळात मला त्याचं स्पष्टीकरण म्हणण्यापेक्षा तुम्हाला कधी असा अनुभव आला का, लोकांनी तुम्हाला कधी विचारलं का प्लास्टिकचा तांदूळ येते? हो, ग्राहक आम्हाला येऊन विचारतोय की तांदळामध्ये ते पाण्यामध्ये आम्ही भिजवल्यानंतर तरंगतोय ते प्लॅस्टिक तांदूळ आहे का? तर आम्ही म्हणतोय ते प्लॅस्टिक तांदूळ नाही आहे। तर गव्हर्नमेंटच्या आम्हाला जे व्हिडिओ टाकलेत की तुम्ही लोकांना सांगा की त्यात ते कॅल्शियमचे फोर्टिफाईड राईस आहे आणि कॅल्शियम बी त्यामध्ये वाढतो। कुपोषित जे बालक आहेत ते त्यांच्यासाठी ते केलेले आहेत, गर्भवती जे असतात ते त्यांच्यासाठी चांगलं आहे, त्यासाठी त्यांनी ते तांदूळ तरंगत आहे। पण ते गव्हर्नमेंट म्हणते की ते तांदूळ आरोग्यासाठी चांगला आहे। तर या सगळ्या संदर्भात आपण जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला। ते सध्या सोलापूरमध्ये नाही आहेत, मात्र त्यांनी एक परिपत्रक आणि एक डॉक्युमेंटरी देखील आपल्याला पाठवली आणि त्या डॉक्युमेंटरी माध्यमातून सांगितलं की सरकारनं फोर्टिफाईड राईस जो आहे तो कुपोषित बालक असतील, गर्भवती महिला असतील त्यांच्यासाठी तयार केलेला आहे आणि आपण ते प्रयोग करून पाण्याचं देखील पाणी केलं। हे जे तांदूळ आहे ते आपण आता पाण्यात भिजवलेलं आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं जवळपास 1 किलो तांदूळ आपण याच्यात टाकलेलं, जवळपास 1 किलो तांदूळ आपण त्याच्यामध्ये टाकलेलं होतं। किती त्याच्यात साधारणतः प्रमाण आहे त्याचं? 10 ते 15 तांदूळ वरती तरंगतोय। गव्हर्नमेंटच्या हिशोबाने ते आरोग्यासाठी तांदूळ चांगले आहेत आणि विटॅमिन बी आणि कॅल्शियम त्याने अतिशुभ्र, म्हणजे साधारणतः जास्त शुभ्र जे दिसत आहेत तो फोर्टिफाईड राईस आहे। जास्त शुभ्र रंग असलेला, यावरती आपण जर बघितलं तर याच्यामध्ये केवळ एक 10-15 दाणे जे आहेत तेच आपल्याला फक्त तरंगताना दिसत आहेत, बाकीचा तांदूळ जो आहे तो खाली बसलेला आहे। हे साधारणतः प्लास्टिकचा तांदूळ असण्याचा समज जो आहे तो सर्वसामान्य लोकांचा होऊ शकतो। मात्र सरकारकडनं किंवा प्रशासनाकडनं जे स्पष्टीकरण दिलं जात आहे, फोर्टिफाईड तांदळामध्ये सूक्ष्म पोषक तत्वे असतात, विटॅमिन्स आणि खनिजांची कृत्रिमरित्या जे आहे ते तांदळामध्ये मिक्स केले जातात आणि त्यामुळे प्रथम हे करत असताना तांदळाची भुकटी तयार केली जाते आणि ती भुकटी तयार केल्यानंतर हे सर्व पोषक तत्वे जे ते पुन्हा मिसळून या मिश्रणाला पुन्हा तांदळाचा आकार दिला जातो आणि यालाच फोर्टिफाईड राईस म्हणलं जातं आणि जवळपास 100 किलो तांदळामध्ये 1 किलोची मात्रा जी आहे ती या फोर्टिफाईड किंवा जी तयार केलेलं गुणवत्ताधारक तांदूळ आहे तो जो आहे तो मिसळला जातो आणि त्याच्यामुळं हा फोर्टिफाईड राईस जो लोकांना मागच्या वर्षापासून खरं तर सरकारनं वितरित करण्याचं सुरू केलेलं आहे। मात्र प्रशासनानं जनजागृती करण्याचे प्रयत्न देखील केले, त्यानंतर लोकांनी देखील हा समज झाला आणि त्यामुळंच हा तांदूळाचं तील खासदार प्रणिती शिंदे देखील यांनी देखील प्रश्न उपस्थित केला आहे। मात्र वेगवेगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात की ज्या पद्धतीनं प्रशासन म्हणतं की याची जनजागृती झाली पाहिजे, अर्थात ही जनजागृती खासदारांपर्यंत पोहोचली नाही किंवा सर्वसामान्य लोकांपर्यंत ती कितीपर्यंत पोहोचली हा देखील या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतो। मात्र त्यातलं काय आणि प्रशासनाची बाजू काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न या रियालिटी चेकच्या माध्यमातून आपण केला। कॅमेरा पर्सन युक्ता आफ्ताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।